जर तुम्ही सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात किंवा कोणत्या नेत्याविरोधात घोषणाबाजी केली तर पोलीस तुम्हाला थेट शहरातून तडीपार करू शकतात का? सरकार विरोधात आंदोलन करणं हा गुन्हा आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या देशातील पोलीस हे जनतेचे सेवक आहेत की सत्ताधाऱ्यांचे नोकर आहेत? हे प्रश्न मी विचारत नाहीये, हे थेट विचारलेत मुंबई उच्च न्यायालयाने, आणि तेही अगदी मुंबई पोलिसांच्या तोंडावर. फक्त भाजप सरकार मुर्दाबाद किंवा अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या म्हणून मुंबई पोलिसांनी एका नेत्याला थेट 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. यावर मुंबई हायकोर्ट इतकं संतापलं की त्यांनी पोलिसांनाच विचारलं, हे काय चाललंय? सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे का? हे प्रकरण नेमकं काय आहे? मुंबई उच्च न्यायालय पोलिसांवर इतकं का संतापलं? हायकोर्टाने पोलिसांवर कोणती कठोर अशी टिप्पणी केली? आणि हा निर्णय आपल्या सर्वांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आज हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. हे संपूर्ण प्रकरण आहे सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात SDPI या संघटनेचे सरचिटणीस सईद अहमद चौधरी यांच्याबद्दल. सईद अहमद चौधरी यांनी केंद्र सरकारच्या काही निर्णयांविरोधात, विशेषतः नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA आणि ज्ञानव्यापी मस्जिद या मुद्द्यांवरून मुंबईत मोर्चे आणि धरणं आंदोलन आयोजित केली होती. या आंदोलनांदरम्यान त्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षाविरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी केली होती. या आंदोलनांमुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या 5 गुन्ह्यांचा आधार घेऊन मुंबई पोलीस उपायुक्तांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आणि त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी 27 मार्च 2026 रोजी सईद अहमद चौधरी यांना 1 वर्षासाठी मुंबईतून तडीपार करण्याचे आदेश दिले. म्हणजेच त्यांनी वर्षभर मुंबईत पाऊलही ठेवायचं नाही. पोलिसांच्या या तडीपारीच्या आदेशाला सईद अहमद चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि या याचिकेवर जस्टिस माधव जामदार यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या सुनावणी दरम्यान जे काही घडलं ते ऐकून कोणत्याही लोकशाही प्रेमी नागरिकाचा संविधानावरील विश्वास अधिक दृढ होईल. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी कोर्टासमोर युक्तिवाद करताना जोरदार आक्षेप घेतला की चौधरी यांनी आंदोलनादरम्यान अत्यंत तीव्र अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांनी भाजप सरकार मुर्दाबाद आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या होत्या, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. हा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुन्ह्यांची सर्व कागदपत्र स्वतः तपासली. पोलिसांची कागदपत्र पाहिल्यानंतर न्यायमूर्तींचा पाराच चढला आणि त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. याचिका करताना केवळ भाजप सरकार मुर्दाबाद किंवा अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी थेट तडीपारचा आदेश कसा काय निघू शकतो? केवळ सरकारी निर्णयाविरुद्ध आंदोलन केलं म्हणून पोलीस नागरिकांना हद्दपार करू शकत नाहीत. मुंबई हायकोर्ट एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी पोलिसांच्या मानसिकतेवर आणि एकूणच यंत्रणेवर अत्यंत कठोर ताशेरे ओढलेत. कोर्टाने विचारलेले 3 प्रश्न आज देशातील प्रत्येक नागरिकाने आणि पोलीस अधिकाऱ्याने ऐकण्यासारखे आहेत. कोर्टाने थेट विचारलं, हे काय चाललंय? देशातील सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे का? ते निषेध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत. लोकांनी आंदोलन केले तर तुम्ही त्यांच्यावर थेट गुन्हे आणि तडीपारीची कारवाई करणार का? हायकोर्टाने स्पष्ट शब्दात बजावलं की शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे, हक्क आहे. केवळ सरकारच्या धोरणांचा आणि निर्णयांचा विरोध केला म्हणून कोणालाही गुन्हेगार ठरवून शहराबाहेर काढता येणार नाही. न्यायालयाने पोलिसांना त्यांची जागा दाखवून देताना म्हटलं की पोलीस हे काही मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांचे नोकर नाहीत, ते जनतेचे सेवक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय देत असताना आपल्या संविधानातील 2 अत्यंत महत्त्वाच्या आर्टिकल्स म्हणजेच कलमांचा दाखला दिला. पहिलं कलम आहे आर्टिकल 19, जे प्रत्येक भारतीय नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. म्हणजेच आपल्याला सरकारचा निषेध करण्याचा, आपलं मत मांडण्याचा देशातील नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. आणि दुसरं आर्टिकल आहे आर्टिकल 21, जे नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं. हायकोर्टाने स्पष्ट केलं की जर पोलिसांनी अशा प्रकारे केवळ घोषणाबाजीसाठी तडीपारीचे आदेश काढले तर नागरिकांच्या भाषण आणि प्रतिष्ठेच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. महाराष्ट्र पोलीस कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही.
न्यायालयाने म्हटलं की पोलिसांची ही कारवाई कायदेशीर नसून ती मॅलाफाईड इंटेन्शनने अर्थात द्वेषपूर्ण हेतूने करण्यात आली आहे आणि हाच आधार घेत मुंबई उच्च न्यायालयाने सईद अहमद चौधरी यांच्यावरील तडीपारीचा आदेश तात्काळ रद्द केला. एवढंच नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला दंड ठोठावण्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. हा निर्णय आजच्या काळातील भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. का? तर याची 3 प्रमुख कारणं आहेत. अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन पोलीस विरोधक किंवा आंदोलकांवर कडक कारवाई करतात. परंतु कोर्टाने स्पष्ट केलं आहे की पोलिसांची निष्ठा ही संविधानाशी आणि जनतेशी असली पाहिजे, कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा पक्षाशी नाही. दुसरं असं की मुर्दाबाद किंवा निषेध असो अशा घोषणा देणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. लोकशाहीत जनतेला सरकारचं कौतुक करण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच सरकारवर टीका करण्याचा आणि त्यांच्या धोरणांचा विरोध करण्याचाही अधिकार आहे. तडीपार किंवा हद्दपारीची कारवाई ही सराईत गुन्हेगार, गुंड किंवा ज्यांच्यामुळे समाजात दंगली होऊ शकतात अशा समाजकंटकांवर केली जाते. राजकीय आंदोलकांना गुंडांच्या श्रेणीत उभं करणं, त्यांच्यावर तडीपारी लादणं हा सत्तेचा गैरवापर आहे. यावर कोर्टाने आता शिक्कामोर्तब केलंय. थोडक्यात सांगायचं तर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना कायद्याचे आणि संविधानाचे धडेच दिले आहेत. आंदोलन करणं हा नागरिकांचा हक्क आहे, ते गुलाम नाहीत, हे सांगून कोर्टाने लोकशाहीचा आवाज बुलंद केला आहे. मुंबई हायकोर्टाने पोलिसांवर ओढलेले ताशेरे योग्य आहेत का? केवळ सरकार विरोधी घोषणा दिल्यामुळे तडीपार करणं कितपत योग्य आहे? यावर तुमची मतं, तुमच्या भावना खाली आम्हाला कमेंट करून सांगा.